प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे। त्यानिमित्ताने मुंबईतील प्रतीक्षा नगर इकडे लावलेला बॅनर पालिकेने काढलेला आहे। त्यामुळे स्थानिक ठाकरे गटाचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। बाळासाहेबांचा बॅनर काढल्यामुळे सायनमध्ये शिवसैनिक आक्रमक झालेत। सायनमधली आपण काही दृश्य बघतोय, शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहेत। तर सध्या कृष्णा आवटी आपल्या सोबत आहेत। कृष्णा, सध्याची नेमकी परिस्थिती काय आपण बघितलं होतं, शिवसैनिक जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। नक्कीच जे आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जे आहे सायन प्रतीक्षा नगर येथे मोठ्या प्रमाणात जे आहे बॅनर लावण्यात आलेले होते आणि जे आहे ते बॅनर जे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून जे आहे ते बॅनर काढण्यात आलेला आहे असा देखील थेट आरोप जे आहे शिवसैनिकांनी केलेला आहे। आपण पाहू शकतो सायन प्रतीक्षा नगर येथे जे आहे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित झालेले आहे आणि त्यांनी धरणे देखील सुरू केलेले आहे। आपण पाहू शकतो जे धरणे आणि मोठ्या प्रमाणात जे नागरिक आणि जे महिला ज्या आहेत त्या उपस्थित झालेल्या आहे आणि आपण पाहू शकतो अगदी काही शिवसैनिक जे आहेत त्यांनी जे जमिनीवरती म्हणजे धरणे देखील आपल्याला पाहायला मिळतात। मी दृश्यांमध्ये दाखवू शकतो की दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की जे बाळासाहेब ठाकरे आणि यांच्या जयंतीनिमित्त आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त जे आहे बॅनर लावण्यात आला होता आणि ते भव्य असं रक्तदान शिबिर देखील ठेवण्यात आलेला असा आशयाचा जो बॅनर आहे तो लावण्यात आला होता आणि तो महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून काढण्यात आलेला असा आरोप जो आहे शिवसैनिक जे 173 शाखाचे जे शिवसैनिक आहेत त्यांच्याकडून जे आहे ते करण्यात येत आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आमचेच का बॅनर काढले जातात आणि अगदी 2 तासापूर्वी जे आहे आमचे बॅनर काढण्यात आले आणि त्याच दरम्यान जे आहे आपण पाहू शकतो याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुसरे देखील जे बॅनर आपल्याला पाहायला मिळत आहे। कुठेतरी आमचाच बॅनर हा मुद्दामून काढला गेलेला आहे असा आरोप जे आहे शिवसैनिक करताना पाहायला मिळतात। दुसरीकडे आपण पाहू शकतो वाढदिवसाचे बॅनर असतील किंवा एका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे देखील बॅनर आपल्याला लावलेले पाहायला मिळाले आणि आमचाच जो बॅनर आहे शिवसैनिकांचा असं थेट आरोप आहे की आमचाच बॅनर हा मुद्दाम काढला गेला आहे जो असं त्याच्या शिवसैनिकांचं म्हणणं आहे। आपण थेट त्यांच्याशीच जाणून घेऊयात नक्की काय म्हणणं आहे। नक्की त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे प्रतीक्षा नगर येथे, नक्की काय घडलं थोडं काय सांगाल तुम्ही? हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बॅनर पाडलाय तो त्याजवळ बीएमसीला माफी मागतोय बघा, घ्या त्याचा बाईक आणि झेंडा पाडला, बॅनर पाडला, झेंडा पाडला, आपला स्वतंत्र तिरंगा पाडला आणि हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो पाडला, बॅनर पाडला आणि हे बॅनर लागलेले आहेत। तो बोलतो मला हायकोर्टाची ऑर्डर आहे आणि आमच्या बॅनरला छोट्या बॅनरला हायकोर्टाची ऑर्डर आहे आणि एवढे मोठे मोठे बॅनर आहेत याला हायकोर्टाची ऑर्डर नाही आणि यांच्याकडून त्यांनी पैसे घेऊन या अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन हे बॅनर ठेवले आणि आमचा बॅनर काढलाय। नक्की किती वेळा किती वाजता बॅनर लावण्यात आला, कधी बॅनर लावण्यात आला आणि त्याच्यानंतर कधी काढला? बॅनर सकाळी लावण्यात आला, सकाळी बॅनर लावला आणि संध्याकाळी त्यांनी काढला। पोलिसांचं काय म्हणणं आहे, काय तुम्हाला सांगितलं? हे बघा आता तो बोलतोय मी माफी मागतोय, तुमच्या समोर तो अधिकारी आलाय बघा। कोणते अधिकारी? कोणते? तो काय माफी मागतोय? घ्या शूटिंग घ्या तुम्ही, माफी मागतोय। हे बीएमसीची हुकुमशाही। जे आंदोलक आहे ते असे देखील त्यांच्याकडून शिवसैनिकांकडून देखील सांगण्यात येत आहे की माफी मागली जात आहे लिखित पण परंतु माफी मागण्यात असं देखील ते सांगण्यात येत आहे। परंतु शिवसैनिकांचं असं म्हणणं देखील आहे की ही मागणी जी आहे ही माफी जी आहे ती लेखी मागण्यात यावी असा जे थेट शिवसैनिकांचं म्हणणं आपल्याला जे शिवसैनिक जे आहे लेखी माफी द्यावी अशा थेट जे आहे शिवसैनिकांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत काही महिला पण आहेत, त्या महिलांशी आपण बोलूयात। काय सांगाल? त्यांनी बाळासाहेबांचा फोटो काढलेला आहे आणि तिरंग्याचा अपमान केलेला आहे, ते खूप चुकीचं केलेलं आहे आणि आत्ताच चालू देणार आहे कारण का हे जुने बॅनर आजपर्यंत राहिलेले आहे। मग हा बॅनरला हात लावायची त्याला गरज निश्चित कृष्णा